नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी नेहा पाटील तुमच्या इयत्ता 11च्या वर्गात मनपूर्वक स्वागत करते. मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. मराठी विषयाला प्रत्यक्षपणे अध्यापनाला सुरुवात करण्यापूर्वी मला असं वाटतं आपण या पुस्तकाचा पूर्णपणे पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. कारण पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतल्यानंतर आपल्याला अध्यापनासाठी अधिक सोयीचं आणि सोपं होणार आहे. चला तर मग आपण पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेऊ. पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेण्यापूर्वी मला असं वाटतं भाषा आणि जीवन यांचा अतिशय अतूट संबंध आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून आपण मराठी भाषेकडे बघायला हवं किंवा ती आपल्याला अधिक जवळची आहे. आणि भाषिक कौशल्याच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी माझ्या मते हे पाठ्यपुस्तक तुम्हाला महत्त्वाचं साधन ठरणार आहे. आपल्याला माहिती आहेच, जीवनात विविध प्रकारची आव्हाने येतात आणि ती आव्हाने पेलण्याची आणि प्रेरणा देण्याची ताकद साहित्यात असते. या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला विविध साहित्य प्रकाराची ओळख तर होणार आहेच, शिवाय अनेक जुन्या आणि नव्या साहित्यिकांची लेखनशैली अभ्यासता येणार आहे. यामधून तुम्ही मराठी साहित्याची आणि भाषेची श्रीमंती अनुभवू शकाल. चला तर मग आपण मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेऊ. बघा, तुमच्या समोर पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर दिसणारी विविध चित्रे ही आपल्याला काहीतरी संदेश देणारी असतात. मग या चित्रातून आपल्याला काय संदेश मिळतोय, चला तर मग बघूया. अतिशय सुंदर अशा रंगात आणि विविध चित्रांनी चित्रित असं हे पुस्तक आहे. त्याच्या मुखपृष्ठावर आपल्याला जे काही सर्वप्रथम एक मुलगा आणि एक मुलगी पुस्तक वाचताना दिसतोय. माझ्या मते हे पुस्तक बालभारतीचं पारंपरिक चित्र आहे. यातून काय सांगायचं आहे, काय स्पष्ट करायचं आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की यातून मुलगा आणि मुलगी हे समाजाचे समान घटक आहेत आणि त्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी, कदाचित असं हे चित्र आपल्याला दर्शवत आहे. त्यानंतर बघा, पुढच्या चित्राकडे आपण जाऊ या पाठ्यपुस्तकाच्या. ते आहे संत ज्ञानेश्वर. अर्थातच संत ज्ञानेश्वर हे एक महान संत होऊन गेले. त्यांनी गीता ही मराठीतून लिहून ती सर्वसामान्यांपर्यंत त्या गीतेतील संदेश पोहोचवणारे हे संत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला परिचित आहे. तसेच या चित्रातून आपल्याला किंवा या पाठ्यपुस्तकातून नव्या पिढीला संत ज्ञानेश्वरांचा परिचय व्हावा, हा प्रयत्न या पाठ्यपुस्तकातून केलेला मला दिसतो. तसंच जर आपण या चित्राकडे आलो तर आपल्याला हे एक निसर्ग चित्र दिसतंय. अर्थात निसर्गाकडे जाऊया हे उद्दिष्ट दर्शवणारे हे चित्र आहे. या चित्रामध्ये झाड, डोंगर, सूर्य, फुलपाखरे, नदी, वेगवेगळ्या प्रकारची झाडे हे आपल्याला इथून दिसतंय. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर खऱ्या आनंदाची प्राप्ती व्हायची असेल तर ती आपल्याला निसर्गाच्या जवळ गेल्यानंतरच होते. आणि म्हणूनच ह्या चित्रातून आपल्याला निसर्गाची जपवणूक करूया हे या चित्रातून स्पष्ट होतं. त्यानंतर आपल्याला एक चित्र दिसतं, हे मशाल घेतलेले युवक. मशाल घेतलेले युवक हे नव्या आशावादाची ज्योत आपल्या मनात पेटवतात आणि नवा आशावाद ते आपल्याला देतात. त्यानंतर आणखी एक चित्र आहे, ते आहे एका खंबीर युवतीचं, जी शिक्षणासाठी बाहेर पडणारी आहे. आणि या चित्राला पाहून आपल्याला आधुनिक काळातील स्त्री तर आठवतेच आणि त्या स्त्रीबद्दल आपल्याला एक आदराची भावना पण या निमित्ताने निर्माण होते. त्यानंतर जे काही पुढचं चित्र आहे ते आहे बहिणाबाईंचं. अर्थातच बहिणाबाई या खानदेशच्या कवयित्री म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चित्राला पाहून आपल्या मनात काव्यासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण होते. त्यांच्या काव्यातून आपल्याला खानदेशी बोलीचा गोडवाही जाणवतो. त्यानंतरचं एक चित्र आहे, आपल्याला दिसतंय पुस्तकं आणि ह्या बाजूला आपल्याला दिसतंय लेखनी, लिहिताना हात किंवा मुलगा हात लिहिताना दिसतंय. मग आपल्याला यातून
या चित्रातून काय स्पष्ट होतं तर विविध पुस्तके आणि लेखणी आपल्याला ज्ञानाची लालसा निर्माण करतं. लिहिता लिहिता आपण ज्ञान प्राप्त करावं, विविध रूपी ज्ञान प्राप्त करावं, पुस्तकांचं वाचन करावं, विविध साहित्यांचं वाचन करावं आणि आपल्या ज्ञानात भर टाकावी असं हे पुस्तकं आपल्याला सांगतायत. आणि म्हणून विविध पुस्तकांचं वाचन आपण ह्या निमित्तानं करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ आणि विविध चित्र आणि ह्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला विविध संदेश हे पुस्तक देत आहे. आणि म्हणूनच चित्राचं मुखपृष्ठही अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपण पुढच्या भागाला जाऊया. पुढच्या बघा इकडे भारतीयाचे संविधान दिलेलं आहे, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आपल्याला दिलेली आहे, प्रस्तावना मांडलेली आहे आणि आपल्याला 11वीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक विविध कौशल्यांचा विकास व्हावा असं ह्या पुस्तकातून अपेक्षित आहे. मग ते भाषेची कोणकोणती क्षमता आहेत, कोणकोणत्या क्षमता आहेत तर त्यात बघा पहिली दिली आहे श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य, भाषा अभ्यास. या सर्व भाषा कौशल्यांचा आपल्याला अभ्यास व्हावा असं ह्या पुस्तकातून अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकाचा अंतरंगाविषयी आपण अभ्यास करणारच आहोत. त्या अभ्यास करण्यापूर्वी आपण जे काही अनुक्रमणिकेचा आपण अभ्यास करू. बघा अनुक्रमणिका तुमच्या समोर आहे. अनुक्रमणिकेमध्ये साधारणतः 5 भाग केलेले आहेत. 5 भागांमध्ये पहिल्या भागात पाठ आणि कविता, त्यात एक पहिला पाठ असेल तर दुसरी कविता, अशा प्रकारे तो एक भाग आहे. दुसऱ्या भागात पण पाठ आणि कविता अशा स्वरूपात ते दिलेलं आहे. भाग 3 मध्ये साहित्य प्रकार, मग त्या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला नाटक हा साहित्य प्रकार दिलेला आहे. त्यानंतर भाग 4 मध्ये जे काही उपयोजित मराठी दिलेलं आहे, आपण ह्या घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणारच आहोत. त्यानंतर जो काही 5वा भाग आहे तो 5वा भाग आहे व्याकरणाचा. अतिशय महत्त्वाचा व्याकरणाचा भाग आहे, कारण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा व्याकरणावर बऱ्याचशा कृती विचारल्या जातात आणि म्हणून व्याकरणाचा भागही अतिशय महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे अनुक्रमणिकेचा जर विचार केला तर ती 5 भागामध्ये विभागलेली आहे. आपण एकेका भागाचा आपण पुस्तकाच्या स्वरूपात आपण एक एक भाग बघूया. बघा पहिलं दिलेलं आहे स्वतंत्रतेचे स्तोत्र, काव्यानंद म्हणून दिलेलं आहे. अर्थातच काव्यानंदावर कुठल्याही प्रकारच्या कृती तुम्हाला परीक्षेत विचारल्या जात नाही, फक्त तो काव्याचा आनंद आपल्याला घेता यावा आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर रचित स्वतंत्रतेचे स्तोत्र हे आपल्याला दिलेले आहेत. अर्थातच यातूनही एक उद्दिष्ट दिलेलं आहे की आपली प्रत्येक कृती आणि त्यामागचा भाव हा राष्ट्रसमर्पणाचा, राष्ट्रहिताचा असावा असा संदेश या कवितेतून आपल्याला कवीने दिलेला आहे. त्यानंतर जो काही मामू हा पाठ दिलेला आहे, या पाठातून मामूचे व्यक्तिचित्र प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि त्यामुळे या मामूचे व्यक्तिचित्र आपल्याला या पाठ्यपुस्तकातून आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर आहे प्राणसई, इंदिरा संत लिखित प्राणसई ही कविता आहे. या कवितेतून आपल्याला जी काही आहे की उन्हाळा संपत आलेला असला तरी जो काही उन्हाळा आहे तो पावसाळा आला किंवा तो संपत असला तरी तो किती असह्य होतोय आणि कशा प्रकारे खेडेगावामध्ये पावसाळा येण्यापूर्वी कशा प्रकारची कामं चाललेली असतात किंवा पूर्वतयारी चाललेली असतात, ही कवितेतनं अतिशय सुंदररित्या ह्या कवितेतनं मांडलेलं आहे. त्यानंतर आहे अशी पुस्तकं. या पुस्तकातून पुस्तके वैचारिक व भावनिक सोबत कशी करतात हे या पुस्तकातनं निर्मल कुमार यांनी मांडलेलं आहे. त्यांच्यामध्ये जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक असं त्यांनी अतिशय व्यापक दृष्टिकोन असा त्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून पुस्तकं आपल्याला आयुष्यात कशी सोबत करतात, संकटात ती कशी मदत करतात ते या धड्यातून, या पाठातून मांडलेलं आहे. त्यानंतर पुढची कविता आहे झाडांच्या मनात जाऊ.
ह्या कवितेतून निसर्गाशी एकरूप होण्याची आस आपण बाळगत आहोत. निसर्ग कविता आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाच्या बाबतीत मांडलेले ह्या कवितेतून विचार आहेत. त्यानंतर परिमळ हे प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेलं आहे, पण त्यांनी ही जे काही आहे बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी आपला व्यापक दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यातूनच आपल्याला त्यांच्या ज्या काही बहिणाबाईंच्या जे काही वेगवेगळ्या काव्य आहेत त्या काव्यातून खानदेशी बोलीचा कसा गोडवा निर्माण होतो तो या पाठ्यपुस्तकातून मांडलेला आहे. त्या दृष्टीने आपल्याला बहिणाबाईंचाही परिचय या दृष्टीने होणारच आहे. त्यानंतर दवात आलीस भल्या पहाटे, बासी मर्ढेकर लिखित ही जी काही कविता आहे, या कवितेत कविता म्हणजे काय तर प्रियसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन या कवितेत केलेलं आहे. अतिशय छान अशी ही कविता आहे, आपण प्रत्यक्ष शिकवणार आहेतच. त्यानंतर जे काही माणूस बांधूया, प्रवीण दवणे लिखित अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. जे काही ह्या पाठामध्ये दिलेलं आहे की आज आपला संवाद कमी होतो आहे आणि हा संवाद वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि हा संवाद कोणत्या कारणांनी कमी होतो आहे आणि तो कमी झाल्यामुळे माणसं कशी बनत चाललेली आहे. अतिशय भावपूर्ण, अतिशय छान शब्दामध्ये आणि भावेल अशा शब्दामध्ये माणूस बांधूया या पाठामध्ये प्रवीण दवणे यांनी आपले विचार मांडलेले आहे. आणि माणसातील संवादाचा अभाव हा पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचा भाग या धड्यात मांडलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षातील 11वीच्या मुलांनी प्रवीण दवणे यांना स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहिली होती आणि प्रवीण दवणेंनीही त्यांना छान उत्तरं दिलेली होती. आणि म्हणून आपणही यावर्षी तसं कृती करता येईल का असा आपण एकंदरीत विचार करू. आणि म्हणून हा धडाही खूप छान आहे. त्यानंतर ऐसी अक्षरे रसिके संत ज्ञानेश्वर लिखित आहे. त्यांनी आपल्या मराठी भाषेची गौरवाची भावना आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि ते म्हणतात की माझी मराठी जी काही आहे ती अमृताशीही पैजा जिंकणारी आहे आणि त्यामुळे अशी ती रसाळ आहे. आणि त्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व या कवितेतून किंवा या ओवींमधून संत ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आहे वहिनींचा सुसाट सल्ला. या पाठातून विनोदाची निर्मिती होते आणि या विनोद निर्मितीमुळे आपल्या चेहऱ्यावरही हास्य फुलते आणि म्हणून एक विनोदी पाठ आहे आणि त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा आणि छान पाठ आहे. त्यानंतरचा आहे शब्द हे किती ताकदीचे असतात आणि शब्द हे प्रकाशवाटा दाखवणारे असतात. जीवनातला जो काही अंधार असतो त्याला प्रकाश देण्याचं काम जे काही असतं ते शब्द करत असतात. असे मत, असा विचार यशवंत मनोहर यांनी शब्द या कवितेतून मांडलेला आहे. त्यानंतर आहे वाङ्मयीन लेण्यांचा शिल्पकार. या पाठातून कोणत्याही सर्वोत्कृष्ट कार्यासाठी कल्पकतेची आणि परिश्रमाची किती परिसीमा गाठावी लागते याचे दर्शन आपल्याला या पाठातून होणार आहे. त्यानंतर पुढचा जी काही कविता आहे ते आहे पैंजण. या कवितेमध्ये जी काही आहे स्त्री स्वातंत्र्याचे टप्पे प्रतीकांच्या माध्यमातून उलगडून दाखवणारी पैंजण ही कविता आपल्यासमोर उलगडत जाते आणि ती कशा प्रकारे एक एक टप्पे पार करत आज ती मुक्त झालेली आहे अशा प्रकारच्या ह्या कवितेतून मांडलेलं आहे. अशा प्रकारे जे काही आहे हे पाठ आणि कविता जो काही भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपल्याला मांडलेला आहे. यानंतर भाग 3 ह्या घटकाचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे. या घटकामध्ये नाटक हा साहित्य प्रकार पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे अंतर्भूत केलेला आहे. त्याच्या अभ्यासातून आपल्याला साहित्य प्रकाराकडे पाहण्याची एक सजग दृष्टी निर्माण होते. सोबतच हा जो काही साहित्य प्रकार आहे यातून आपल्याला व्यवसायाची विविध क्षितिजे समजतील. सोबतच या नाटकांमध्ये अतिशय सोप्या भाषेत आपल्याला
नाटकांचा परिचय करून दिलेला आहे. नाटक म्हणजे काय, तसेच नाटकांचे जे विविध प्रकार आहेत त्यात संगीत नाटक, नंतर प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक या 3 नाटकांविषयी आपल्याला ओळख करून दिलेली आहे. 3 नाट्य उतारे पण देण्यात आलेले आहेत. त्या 3 नाट्य उतारांमध्ये जो काही पहिला नाट्य उतारा आहे तो आहे हसवा फसवी. ही जी काही संहिता आहे हे प्रेक्षकांना हसवता हसवता अंतर्मुख करणारी आहे. या दृष्टीने हा नाटकातील हा वैशिष्ट्यपूर्ण असा हा उतारा आहे. त्यानंतर दुसरा जो नाट्यप्रकार दिलेला आहे आपल्याला, तो नाट्यप्रकाराचा जो काही नाट्य आहे त्यातलं दुसरं नाट्य दिलेलं आहे, नाटक दिलेलं आहे ध्यानीमनी. या ध्यानीमनीमध्ये या नाटकामध्ये आई आणि तिचे काल्पनिक मूल जे काही यांच्या नात्यातील भावनिक बंध विचार करायला आपल्याला प्रवृत्त करतात. तसेच या नाटकाचे अनेक पदर जे काही आहेत ते अर्थपूर्ण आहेत आणि या नाट्योत्तरातील आशय अतिशय वेगळा विचार देणारा आपल्याला आहे आणि या दृष्टीने पण हे नाटक अतिशय छान आहे. त्यानंतर दुसरा जे काही नाटक आहे ते आहे सुंदर मी होणार. सुंदर मी होणार या नाटकामध्ये 2 पिढ्यातील अंतर अधोरेखित केलेलं आहे. तसेच इतिहास काळातील सामाजिक स्थितीचे दर्शन सुंदर मी होणार या नाट्यउतार्यामध्ये आपल्याला आशय आणि संवाद या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे आणि त्या दृष्टीने पण सुंदर मी होणार हे पु ल देशपांडे लिखित हे जे काही नाट्यउतारा इथे समाविष्ट आपल्याला केलेला आहे. अशा प्रकारे 3 नाट्यउतारांचा समावेश आपल्याला भाग 3 मध्ये केलेला आहे आणि या साहित्य प्रकारामुळे जे काही विद्यार्थी नाटकाशी संबंधित व्यवसायाशी वळू शकतील असा त्यांना आशावाद आहे आणि म्हणून या घटकाचा समावेश यात केलेला आहे. त्यानंतर जो काही चौथा भाग आहे त्यात आहेत उपयोजित मराठी. उपयोजित मराठीमध्ये सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, त्यानंतर अनुवाद, अनुदिनी किंवा ब्लॉग लेखन ज्याला म्हणतो, रेडिओ जॉकी या घटकांची माहिती दिलेली आहे. या घटकांमध्ये जे काही आहे हे सर्व घटक आपल्याला भाषिक कौशल्याच्या उपयोजनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय त्या क्षेत्रातील जे काही व्यावसायिक संधी आहे त्याची माहिती देणारं सुद्धा आपल्याला हे आहे आणि त्यातून आपल्याला विविध प्रकारची व्यावसायिक संधीची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यात सोबतच त्यांच्या अभ्यासातून आपल्याला जी काही विविध प्रकारची कौशल्य प्राप्त झालेली आहेत मग त्यात आपल्याला प्रकल्प आणि सादरीकरण आणि प्रात्यक्षिक यांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची आपल्याला संधी विद्यार्थ्यांना या दृष्टीने आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून हा घटकही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर जो काही आहे 5वा जो घटक आहे, अर्थातच या सर्व घटकांची आपण सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर जो काही 5वा भाग आहे तो 5वा भाग आहे व्याकरण. या व्याकरण घटकाची रचना कार्यात्मक पद्धतीने केलेली आहे. या घटकामध्ये शब्दशक्ती जे काही आहे शब्दशक्तीचे मग विविध प्रकार, त्यानंतर जो काही आहे काव्यगुण, काव्यगुणांचे प्रकार, त्यानंतरचा 3रा भाग आहे याच्यातला व्याकरणाचा वाक्यसंश्लेषण. वाक्यसंश्लेषणामध्ये असणारी 3 वाक्य, त्या 3 वाक्यांचा आपल्याला परिचय. त्यानंतर जो काही काळामध्ये जे काही आपल्याला मुख्य प्रकार माहिती आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, त्यातला फक्त ह्या भागांमधला जो काही रीतिवाचक जो काही काळ आहे मग रीतिवाचक वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शब्दभेद या व्याकरण घटकाचाही आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. या व्याकरण घटकांमधून विविध भाषिक कौशल्याचा विकासाला शास्त्रशुद्ध पाया मिळेल, तसेच विद्यार्थ्यांची भाषा ही समृद्ध होईल असं ह्या व्याकरण ह्या घटकातून अपेक्षित ठेवलेलं आहे. त्यानंतर जे काही परिशिष्ट हा जो भाग आहे हा सुद्धा भाषा विकासासाठी म्हणून आहे. यात पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, त्यात इंग्रजी शब्द दिलेले आहेत आणि त्यांचा मराठी अर्थ दिलेला आहे. आपल्याला परीक्षेला पण यातल्या 2 मार्काला हे विचारलं जातं आणि म्हणून आपल्याला या पारिभाषिक शब्दांचा पण अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दिलेलं आहे इंग्रजी आणि मराठी म्हणी. जे काही इंग्रजीतून म्हणी दिलेल्या आहेत त्याचं आपल्याला मराठीमध्ये सांगायचं आहे. जसं दिलेलं आहे नो पेन नो गेन, कष्टाविना फळ नाही. अशा प्रकारचं जे काही आहे
आपल्याला म्हणी दिलेल्या आहेत इंग्रजीमध्ये आणि त्यांचं आपल्याला मराठीत सांगायचं आहे. जसं एव्हरी डॉग हॅज हिज डे, म्हणजे आपण त्याला ॲक्च्युली प्रत्येक कुत्र्याचे दिवस असतात असं त्याचा अर्थ नाही आहे, कारण म्हणीचा अर्थ वेगळा असतो. एव्हरी डॉग हॅज हिज डे याचा अर्थ 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, आणि म्हणून इंग्रजीमध्ये असणारी म्हण आणि त्याच्यात मराठीत अर्थ आपल्याला पाठांतर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काही साहित्यिकांची टोपण नावे आणि त्यांची पूर्ण नावे दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जे काही प्रसिद्ध रचना आहेत त्यासुद्धा आपल्याला या पुस्तकात दिलेल्या आहे. सोबतच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त जे काही साहित्यिक आहेत त्यांची नावं आपल्याला दिलेली आहेत. आणि त्याचबरोबर शेवटची जे काही दिलेलं आहे सेकंड लास्ट पेजमध्ये आपल्याला शब्दार्थ आणि त्यांचे वाक्यप्रचार, जे काही पुस्तकातले विविध पाठ आणि कविता आहेत त्यातले जे काही कठीण शब्द आहे किंवा वाक्प्रचार आहे त्यांचा अर्थ आपल्याला या शेवटच्या पेजवर दिलेला आहे. आणि त्याचं जसं प्रकारे आपण मुखपृष्ठाचा अभ्यास केला होता, विविध चित्रांचा अर्थ समजून घेतला होता, तशाच प्रकारे जो काही हा जे शेवटचं पृष्ठ आहे त्याला मलपृष्ठ म्हटलं जातं. आणि ह्या मलपृष्ठामध्ये आपल्याला विविध चित्र दिलेली आहे. ते जे काही साहित्य प्रकार दिलेले आहेत, नाटक हा साहित्य प्रकार दिसतोय, पुस्तकांची नावं दिसत आहेत, शिवाय रेडिओ जॉकी करताना एक मुलगी दिसते, सूत्रसंचालन करताना दिसत आहेत, आणि जे काही ब्लॉग लेखन किंवा आपल्याला ते ब्लॉग लेखन कशा प्रकारे लिहावं ते या चित्राच्या माध्यमातून आणि या चित्राच्या माध्यमातून आपल्याला ह्या पुस्तकातनं असं सिद्ध होतं आहे की अभ्यासासोबतच आपल्याला विविध व्यवसायाच्या संधींचा पण अभ्यास या दृष्टीने या पुस्तकातून करायला मिळणार आहे. अशा प्रकारे जे काही 5 भागांमध्ये ह्या पुस्तकाचं जे काही विभागणी केलेली आहे अतिशय छान प्रकारे केलेली आहे. आणि या सर्व घटकांचा 5ही घटकांचा अभ्यास आपल्याला सविस्तरपणे करायचा आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. तुम्हाला PDF स्वरूपात पुस्तकं पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जर तुम्हाला प्रत्यक्ष पुस्तकं विकत घेता येत असतील तर घ्या, अन्यथा PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये पुस्तकं उपलब्ध असतील, त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. मात्र पुस्तकं हातात आल्यानंतर त्याचं नक्की वाचन करा, कारण त्यातून एक विशिष्ट आनंद आपल्याला प्राप्त होईल आणि एक अभ्यासालाही आपल्याला सुरुवात करता येईल. त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.